आईनं दुपारी भीमा तिरी खोडी कोणी काढली क बाई माझी करंगळी मोडली. उद्या महाराष्ट्राने बघितलं आणि तुम्ही दोघं येऊन सांगता मार खाल्ला. ते मार खाल्ला हे काढून टाका. पोलिसांना नडलो आम्ही. नाही करंगळीला लागलाय तो कदाचित खरातचा मार असेल. तुम्हाला तुमच्या भाषेत धक्काबुक्की करून तुम्हाला इथनं पळवून लावलं. तुम्ही कुठल्या खानदानातले? तुमच्या वडिलांची ओळख काय? गावातनं पोरगा बोलवायचा, ये झालायस ना, इंटर झालायस ना, चल लाग पोलीस मध्ये. हो आवाड साहेब, तुम्ही आपण विषयावर बोला. विषयावर बोलतोय आणि तुमची ब्र काढण्याची हिंमत नाही. कोणी केलंय त्याचं नाव तर घ्या. महाराष्ट्राला कळू द्या ना. त्यांनी धक्का किती घेतलाय, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसूच गायब झालाय. महाराष्ट्रातली एक गाजलेली लावणी या ठिकाणी ऐकवली, ती पुन्हा ऐकवतो. हो, आईनं दुपारी भीमा तिरी खोडी कोणी काढली क बाई माझी करंगळी मोडली. आता खोडी कोणी काढली आणि करंगळी कोणाची मोडली हे काही कळायला मार्ग नाही. पण सातारा जिल्हा म्हणजे यशवंतरावांचा जिल्हा. पवार साहेबांचा नंतर बोलूया. पण बाळासाहेब देसाईंचा जिल्हा, लक्ष्मण तात्यांचा जिल्हा, म्हणजे दोघं रस्त्यावर फिरायला लागले की वाघ असायचे, वाघ. उद्या महाराष्ट्राने बघितलं आणि तुम्ही दोघं येऊन सांगता मार खाल्ला. अरे मकरंद, म्हणजे तुला म्हणजे सॉरी, तुम्ही मंत्री महोदय आहात, पण तुम्ही माझे फार जुने मित्र आहे. आणि लक्ष्मण तात्यांचे आणि माझे संबंध अतिशय चांगले होते. बरोबर धक्काबुक्की झाली म्हणजे मार खाल्ला नाही. त्यामुळं ते मार खाल्ला हे काढून टाका. पोलिसांना नडलो आम्ही. नाही अध्यक्ष महाराज, मी परत सांगतो, आम्ही चौघच होतो आणि 100 पोलीस होते, तरी सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी नडलो. त्यामुळं मार खाल्ला असं म्हणू नका. धक्काबुक्की झाली, झटापट्टी झाली हे जरूर म्हणा. हातापायी झाली आमची. विषयावर बोला. हा, विषयावर बोला. तुमचे विषयावर बोला. परत एक असं आहे, जितेंद्र आव्हाडजी आपण वेगळं बोलेल, ते परत वेगळं बोलतील, वेगळं बोलणार. विषयावर बोला. असं कसं? विषयावर बोला. विषयावर बोला. चला विषयावर बोला. चला विषयावर बोला. परत अध्यक्ष महोदय, असं आहे, मार खाल्ला नाही खाल्ला बाजूला ठेवून द्या. मार खाल्ला नाही खाल्ला बाजूला ठेवून द्या. थोडस करंगळीला लागलेलं आहे, तो करंगळीला लागलाय तो कदाचित खरातचा मार असेल, म्हणजे मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेबांना येऊन सभागृहात बोलावं लागतं की घटनेची पायमल्ली होते, लोकशाहीचा खून होतोय. मला मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सांगावं लागतंय काय चालू आहे. अध्यक्ष महोदय, संख्या 37, एकीकडे 27, 8 जे काय असेल ते जाऊ दे, त्यांच्या 32 करा. पण तुमच्याकडे संख्या जास्त असताना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून तुमचे 2 सदस्य आत जात असताना त्यांना घसटून बाहेर काढून तुम्हाला तुमच्या भाषेत धक्काबुक्की करून तुम्हाला इथनं पळवून लावलं. पळवून नाही म्हणजे तुम्हाला घेऊन गेले. ठीक आहे, चांगले. तुम्ही कुठल्या खानदानातले? तुमच्या वडिलांची ओळख काय? गावातनं पोरगा बोलवायचा, ये झालायस ना, इंटर झालायस ना, चल लाग पोलीस मध्ये. हो आवाड साहेब, तुम्ही आपण विषयावर बोला. विषयावर बोलतोय. असे जर बोलले, लॉ अँड ऑर्डर आहे. लॉ अँड ऑर्डर आहे. कुठे आहे याचा विषय? लॉ अँड ऑर्डर आहे ना. हा साताऱ्याचा विषय कुठे आहे? कायदा आणि सुव्यवस्था आहे ना. असं नका करू. कायदा आणि सुव्यवस्था आहे ना. आपण विषयावर बोला. विषयावरच आहे. आपण विषयावर बोला. अख्ख्या घटनेची पायमल्ली होत असताना असं आहे. एक मिनिट आपण एक मिनिट जो विषय पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड केस झाला नाही, ज्या विषयाची नोंद
कुठल्याही पोलीस स्टेशनला घेण्यात आली नाही, अशा विषयाला आपण गृहीत धरून जर बोलणार तर तो लो अँड विषय नाही आहे. पण ते सन्मान्य सदस्य आव्हाड साहेबांनी आमच्या परिवाराचा उल्लेख करून माझ्याकडे अंगुली निदर्श केला आणि माझा उल्लेख केला. त्यांनी नोटीस दिलेलं नाही, त्यांनी नोटीस दिलेलं नाही असं म्हणताना, त्यामुळं नोटीस दिल्याशिवाय त्यांना अशा पद्धतीचा नामोल्लेख करता येणार नाही. चला आपण विषयावर बोला. नाही आव्हाड साहेब, अहो परत आव्हाड साहेब, नाही आव्हाड साहेब, बाळासाहेब देसाईंचा उल्लेख करताना अतिशय सन्मानाने सांगितलं की महाराष्ट्रातला किंवा पश्चिम महाराष्ट्रातला एकही तरुण हा इंटरमिजिएट झाला असेल तर त्याला बोलवून घेऊन सांगायचंय, जा पोलिसांमध्ये लाग जा. ही तुमच्या म्हणजे ही ख्याती होती बाळासाहेबांची, तो दरारा होता बाळासाहेबांचा, तो धाक होता. लक्ष्मण तात्या काय धाक होता, काय धाक. आणि तुम्ही दोघंही अडकलात, तुम्ही दोघंही अडकलात आणि तुमची ब्र काढण्याची हिंमत नाही. अहो कोणी केलंय त्याचं नाव तर घ्या, महाराष्ट्राला कळू द्या ना. महाराष्ट्राला कळू द्या, कोणी द्या. आणि सर्वात वाईट काय वाटतंय की तुमच्या नेत्याला या सभागृहात येऊन सांगावं लागतंय की घटनेची पायमल्ली झालीये. घटना आमच्या मंत्र्याला मारलं. आता मी ते शिवसेनेचा वाघ वगैरे काढत नाही, जाऊ द्या. पण काय चालू आहे, एकीकडे मेजॉरिटी असताना दुसरीकडची मायनॉरिटी येते आणि मेजॉरिटीला बाजूला करून मायनॉरिटीचा अध्यक्ष बनवतात. ही लोकशाहीची पायमल्ली आहे की नाही आहे. आणि एरवी सरकारला सांभाळणारे, आता तर तुमचं नाव घेऊन शकतो ना, सर्वात पुढाकाराने सरकारला सांभाळणारा मंत्री कोण, नाही काय पाहिजे तर शंभूराज देसाई. मकरंद आबा पाटील तर बिचारे शांत आहे, पण त्यांनी धक्का किती घेतलाय, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसूच गायब झालंय. आणि बघा ना, म्हणजे ते भीती नका होईना तुमच्या बाजूलाच येऊन बसलेत. म्हणजे इथे जितेंद्र आव्हाड नाही, परत सदस्य भास्करराव सदस्य जर लांब बोलत राहिले तर माफी मागायची वेळ येते. परत माफी मागायची वेळ येते जास्त लांब बोलल्यावर. ते सदस्यांवर येऊ नये. अध्यक्ष महोदय, जास्त लांब बोलल्यावर माफी मागायची वेळ येते, ते येऊ नये. अध्यक्ष महोदय, वाईट याच वाटतंय की लोकशाहीची झालेली हत्या याला कुठेतरी आपण देखील जबाबदार आहोत असं दोघांना मनोमन वाटत असेल तर आपल्याला थोडंसं बरं म्हणजे आम्हाला थोडंसं बरं वाटेल. आपल्याला मनाला वाटलं पाहिजे की या लोकशाहीच्या हत्येला कुठेतरी आपण देखील जबाबदार आहोत. पण हे लोकशाहीचा खून होत असताना पुढे महाराष्ट्रात काय वाढून ठेवलंय हे आपल्या लक्षात आलं असेल. प्रशासनावरती अशी पकड ठेवून, पोलिसी यंत्रणेचा असा वापर करून लोकांना हैराण करणं हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. अध्यक्ष महोदय, तुमच्या समोर सांगतो, अशा खोट्या केसेस ठाण्यात आमच्यावर टाकण्यात आल्या. आज त्यांच्याकडे ते रडगाणं गायला निदान मुख्यमंत्री तरी आहेत, आमच्याकडे रडगाणं गायला माणूसच नव्हता. बापाच्या अंगावर कधी हात उचलला नाही. अध्यक्ष महोदय, हे सगळं प्रकरण आहे ना, हे महाराष्ट्राला लाज आणणार आहे, लाज आणणार आहे. यशवंतरावांच्या जिल्ह्यामध्ये जर हे होणार असेल, बाळासाहेबांच्या जिल्ह्यामध्ये हे होणार असेल, लक्ष्मण तात्यांच्या जिल्ह्यामध्ये होणार असेल आणि दोघंही त्यांची परंपरा सांगणारे जर हे अशा अडकणार असेल, ते साताऱ्याची नाही. सातारा म्हणजे काय हो, सातारा म्हणजे शिवरायांच्या नावाने गाजलेला जिल्हा आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांचा जिल्हा. गोरे साहेब, तुम्ही काय जवळ मुद्दामून आलात की काय? तुम्ही मुद्दामून आलात, बरोबर नाही. असं इथेही त्यांना घाबरवणार असाल असं बरोबर नाही हो.